जय श्रीराम. 17 धावा. 5 षटकारांनी स्कोर फ्लाय झाला. शॉर्ट पिच चेंडू आहे. वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये अपरकटचा फटका. डीप कव्हर पॉइंटला चेंडू फरार. सीमा पार. चौकार. 22 जानेवारी 2024 तो ऐतिहासिक दिवस. अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला. खरं तर खूप भाग्यवान आपण आहोत सर्वजणच, ज्यार्थी तो दिवस आपण सर्वांनी पाहिला, अनुभवला आणि साजरा देखील केला. हाय हॅलो छोडो, जय श्रीराम बोलो. नेक्स्ट बॉलवर सिंगल आलं. खूप चांगलं क्रिकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात रन्स यायला पाहिजेत, रन्स येत आहेत. टीम अर्थातच बॅटिंग साठी आपण पाहतो 7 अस्त्रा वॉरियर्स टीमला. चांगला फटका आहे या ठिकाणी. कव्हरला बीट केलं आणि तदनंतर लॉंग ऑफला चेंडू मात्र त्या ठिकाणी फील झाला आणि तदनंतर एक रन सिंगल आले. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या एकूण 23 धावा. धावफलकावर आपण पाहतो स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्घाटनीय लढत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 अस्त्रा वॉरियर्सच्या विरोधात रुद्राक्ष 11 ही टीम मात्र आपण पाहतो. फुल टॉस मिड विकेटला समालोचन कक्षाच्या दिशेने एक टप्पा चेंडू चाललाय ओव्हर द रोप. चौकार. परंतु आपण टेम्परेचरचा विचार केला तर ऊन थोडं जास्त आहे. सो त्या खातीर आम्ही पंचांना देखील विनंती करतो की फार आवश्यकता असेल तर तुम्ही अलाउड करा. हनुमानजी नाईक क्वालिफाईड पंच. कालच्या रात्रीत विंधने येते. स्पर्धा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा डे फॉर्मॅट मध्ये हनुमानजी नाईकला आपण पाहतोय. स्पेअर लेगला पंचांच्या भूमिकेत बंटी म्हात्रे, जोहे आणि आज समालोचक स्वतः परमेश पाटील सोनकार. उपस्थित सर्व खेळाडूंचे आणि मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांचे करतो हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रवीण पाटील. कोपरोली गावचा खेळाडू प्रवीण पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. सर्व टीम्सला आमची विनंती आहे, जे 4 टीम्स आहेत पाणी या ठिकाणी आलेलं आहे. तुमचा एक खेळाडू पाठवा आणि पाणी घेऊन जायचंय तुमच्या डगआउट मध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. लाऊड अपील जरूर केलं. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी होता असं म्हणावं लागेल. आणि 55 कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही आहे. बऱ्याच वेळानंतर खरं तर हा डॉट बॉल आला असं आपण म्हणूया. ज्या अर्थी वालवंटात पाणी सापडावं ना अशी परिस्थिती झाली होती. टीम अर्थातच रुद्राक्ष 11 ची आणि व्हाईट बॉल आला. गोलंदाजावर आक्षेप या ठिकाणी जरूर नोंदवला. जरूर डॉट बॉल आला या ठिकाणी आणि गोलंदाजावर आक्षेप. या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी जे मान्यवर उपस्थित झाले होते, या स्पर्धेतून रजा घेत असताना सर्व मान्यवरांचा या ठिकाणी आपण मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. ताई आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि
आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांना देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 विकेटसाठी किंग मेकर माजी उपसरपंच सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणखीन एक डॉट बॉल आला. सो खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या ठिकाणी. टीम रुद्राक्ष 11चा आपण पाहतो लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी डीप मिड विकेटला कॅच घेण्याचा देखील प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यात यश आलं. रन्स आल्या त्या ठिकाणी 2. धावसंख्या एकूण 34. 34 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम 7 असरा वॉरियर्स. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करायचं होतं नीट कनेक्शन झालं नाही. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आला. उर्वरित काम विकेटच्या पाठीमागे आज एसटी रक्षक त्या ठिकाणी निभावतोय. डॉट बॉल आला. या षटकाचा आपण विचार केला तर 3 डॉट बॉल 1 सिंगल आणि 1 दुहेरी फटका. खूप चांगलं षटक. या षटकाची आवश्यकता होती खरं तर रुद्राक्ष 11ला परंतु यावेळचा चेंडू लाईन आणि लेंथ थोडी खराब पाहायला मिळाली. दंडित केलंय. पण तुमची लाईन खराब असेल तर तुमची दशा देखील खराब होईल. वाईटचा इशारा. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 35 धावा स्कोर कार्ड वर. फर्स्ट मॅच या ठिकाणी फटका फसला. कॅच अँड बॉलचा चान्स. धक्का पहिला. फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या एकूण 35. 35 धावा स्कोर कार्ड वर. नेक्स्ट मॅच सुहांशू एंटरप्राइजेस च्या विरोधात प्रसन्न स्ट्रायकर्स. चला दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत तुम्ही सादर करा. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. सुहांशू एंटरप्राइजेसच्या विरोधात टीम प्रसन्न स्ट्रायकर्स बिग फॅट. मैदानाच्या आतमध्ये लढत आपण पाहतोय. 7 असरा वॉरियर्सच्या अगेन्स्ट रुद्राक्ष 11 ही टीमला आपण पाहतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर एकूण 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 ला एक मोठा धक्का बसला. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर वैभव बाद झाला. ज्यावरती 14 चेंडू आणि 29 धावांचं योगदान दिलं आपल्या फ्रँचाइज टीमसाठी. दोनपाडा या टीम मधून ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू वैभव आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आला नट नंबर 3 मनोज. दोनपाडा गावातील आणखीन एक हा सितारा मैदानाच्या आतमध्ये नट नंबर 3. तिसरा क्रमांक म्हटलं की मग आठवण झाली विराट कोहलीची. ज्यावरती इंडियन टीम साठी आठवण झाली खरं तर केन विल्यमसन न्यूझीलंड मधून खरं तर जो तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. बाबर आझम पाकिस्तान. स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलिया आणि जो रूट इंग्लंड. आणखीन एक चांगला फटका इनसाइड आउटचा देखना फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. रन्स आल्यात एकूण 2. एकूण धावसंख्या 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावर. एका बाजूला उंबरडेचा खेळाडू कल्पेश त्याच्या जोडीला दोनपाडा टीम मधून खेळणारा मनोज आणि षटकासाठी खरं तर आपण विचार केला तर संदेश सावंतधारा कोपरोली खरं तर या टीम मधून खेळणारा खेळाडूला आपण पाहतो. लॉफ्टेड हिट जबरदस्त फटका. व्हाट अ कॅच. द कॅच ऑफ द डे. फलंदाज बाद.
पकडलाय जेल आणि दुसरा धक्का बसला टीम 7 असरा वॉरियर्सला धावसंख्या या ठिकाणी 37 ला 2 टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना 7 असरा वॉरियर्स कोपरोली गावचा गोलंदाज संदेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला त्याच्या विरोधात राजू दोनपाडा टीम मधून खेळणारा खेळाडू अर्थातच दोनपाडा टीम साठी महत्त्वाचं योगदान दिलंय चालू वर्षी परंतु आपल्या फ्रँचाइज टीम साठी या ठिकाणी किती धावांचं योगदान देईल पाहूया सेन्सिबल क्रिकेट बॉलर बॅक ड्राईव्ह रनआउटचा धोका या ठिकाणी आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला अरे राजांचं शिलेदार आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा महाराजांचं संगीत आपण ऐकलं सर्व टीम्सला आमची विनंती आहे 4 टीम्सला की पाण्याचे जार्स आलेले आहेत सो प्लीज आपण या ठिकाणी पिकअप करायचे आहेत ते घेऊन जायचं आपल्या डगआउट मध्ये पाण्याची आवश्यकता लागेल तुम्हाला शाबिलचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह आणखीन एक रनआउटची संधी होती पहा खरं तर याआधी आयकॉन खेळाडू बाद झाला ती मोठी जिम्मेदारी होती दोनपाडा गावातून बिलॉंग करणारा मनोजवर आयकॉन खेळाडू म्हटलं की मग सर्वांच्या नजरा आयकॉन खेळाडूकडे असतात की तो कशा प्रकारचं योगदान देतोय आपल्या टीमसाठी किती रन्स बनवतोय किती विकेट्स घेतोय हे देखील फार महत्वाचं असतं फटका या ठिकाणी आल्यानंतर कार्पेट एक्स्ट्रा पॉवर नव्हती जमिनीला अगदी गरंगलत चेंडू मात्र फील्ड झाला 30 सर्कलच्या बाहेर रन्स आली एक सिंगल धावसंख्या 38 पण ज्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये रन्स आल्या होत्या ना त्या स्पीडने त्या गतीने रन्स आल्या नाहीयेत उत्कृष्ट खेळी राहिले फलंदाज वैभवची नवीन खेळाडू ऑन स्ट्राईकला रितेश मॅन फ्रॉम कोपरोलीचा खेळाडू स्ट्रेट हिट पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड एक टप्पा चेंडूला केलं फील्ड आणि तदनंतर रन्स आली फक्त एक पण कमालीचा कमबॅक केला जबरदस्त खरं तर गोलंदाजी पाहायला मिळाली मागच्या 2 षटकांमध्ये गोलंदाज संदेश आणि प्रवीणचं आपण कौतुक करूया ज्यावरती प्रवीणने रन्स खर्च केल्या होत्या 4 आणि या षटकाचा आपण विचार केला तर याही षटकामध्ये फक्त रन्स आल्या 4 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 संदेश भूषण महागडा ठरला धावसंख्या 21 नंतर 4-4 चला टाइम मध्ये हे षटक कंप्लीट झालेला आहे सो आपण शुभेच्छा देऊया पंच देखील त्यांचं कौतुक करतायत की दिलेल्या वेळेमध्ये 4 षटक फेकले गेलेले आहेत पहा मी टाइम अलर्ट केला 5 षटकांची मॅच आहे तुमचे सुरुवातीचे 4 षटक हे 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट व्हायलाच पाहिजेत तसं जर का झालं नाही तर शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फील्ड करावा लागेल हे लक्षात ठेवा पंतांच्या भूमिकेत हनुमानजी नाईक कळवे आणि बंटी म्हात्रे जोहे क्वालिफाईड पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विनोद उंबडे टीम मधून खरं तर ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू शेवटचं षटक स्लॉग ओव्हर फिरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र चालला फाईन लेगला दन 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 करत सीमा पार चौकार स्लॉग ओव्हर डेट ओव्हर आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या भाषेत म्हणायला गेलो तर
हाणामारीचं षटक आहे आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला त्या ठिकाणी खेळाडू नव्हता आणि या 4 धावांनी एकूण धावसंख्या 43 धावा स्कोर कार्डवर आहेत. युमेस I will definitely dandy goal. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकवीरा मातेला वंदन. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न सुरू होता आणि विकेट गमावल्या. राज कडू यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील करूया आपण. हार्दिक स्वागत. धावसंख्या एकूण 43 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल बॅन फ्रॉम दोनपाडा. फिरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय डाव्या स्टिकच्या बाहेर. पंच हनुमानजी नाईक सरांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली गेल्या. 44 धावा धावफलकावर. रॉबिन राऊंड मेथड खरं तर या स्पर्धेसाठी वापरली जाणार आहे. विनर विनर लुजर लुजर अशा मॅचेस या ठिकाणी असतील ज्यावरती आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो ज्यावरती हे नियम सर्वीकडेच आता लागू झालेत. शॉर्टपिच चेंडू होता. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. त्यांच्या वरतून चेंडू चालला. डॉट बॉल आला. पण स्ट्रॅटर्जी थोडी खराब वाटते मला. शॉर्टपिच चेंडू त्याला तुम्हाला सीमा पार पाठवायला पाहिजे. अभी नाही तो कभी नाही. पहा विभाग प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर वर्षातून फक्त एकदा आयोजन असतं आणि काय जबरदस्त आयोजन आहे. भन्नाट आयोजन ज्यावरती लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचा असेल. बिग ट्रॉफीज असतील. समालोचन कक्ष अतिथी कक्ष असेल. डीजे सिस्टीम असेल. पाण्याची व्यवस्था असेल. भोजनाची व्यवस्था असेल. सर्व काही या खरं तर स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. रनआउट धावबाद खरं तर खेळाडू झाला. आणखीन एक धक्का. हर्षद म्हात्रे खरं तर यांचा हा संघ आपण पाहतोय. 7 असरा वॉरियर्स आणि आयकॉन खेळाडू ज्यावरती दोनपाड्याचा आपण पाहिला मनोज. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोनपाड्याचं बिलॉंग करते. फटका चांगला पण तू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. पकडलाय झेल. द एंड इज वेल. आणखीन एक धक्का.
थँक्यू. धावसंख्या एकूण या अर्थी आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 रन्स आल्यात. धावसंख्या एकूण 46 रन्स, 46 धावा आपण पाहतोय आणि 47 धावसंख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवलंय टीम रुद्राक्ष 11च्या समोर 7 असरा वॉरियर्स टीमने. आमचे लाडके आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली गेलाय, हे आयोजन केलंय. खरं तर पहिलं नाव मी घेईन प्रणित पाटील उंबर्डे टीमचं. खरं तर त्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. तदनंतर आमचे लाडके आयोजक सूरज म्हात्रे असतील आणि पुन्हा एकदा खरं तर आपण विचार केला तर वज्रादेवी डेकोरेटर्स अर्थातच सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेब आणि निखिल माली, योगेश पाटील यांचं देखील महत्वाचं योगदान आमचे लाडके आयोजक ते राहिलेत. उत्कृष्ट मंडप व्यवस्था, डीजे सिस्टीम वज्रादेवी डेकोरेटर्स प्रोप्रायटर त्याचे आहेत कमलाकर म्हात्रे साहेब आणि निखिल माली, योगेश पाटील. तदनंतर आमचे लाडके आयोजक सूरज म्हात्रे, स्वरूप ठाकूर, प्रसाद म्हात्रे, रोशन म्हात्रे, आकाश म्हात्रे, कैलास भोईर, उत्तम कांबळे असतील, विशाल म्हात्रे, दर्शन म्हात्रे, राहुल म्हात्रे, ओमकार म्हात्रे, शुभम पाटील, वेद पाटील आणि उंबर्डेचा राजा ग्रुप या सर्वांचं खरं तर आपण नाव या ठिकाणी घेऊया. आणि आमचे हेमंत जे सध्या आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत आणि उत्कृष्ट स्कोरर गुणलेखक, खरं तर या सर्वांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूया. या सर्वांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. तदनंतर भाईकडूंचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. सर्व लाडक्या आयोजकांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूया, त्यांचा आभार व्यक्त करूया ज्या अर्थी त्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या. आयोजन करणं आणि नियोजन करणं तेवढं सोपं नाहीये, परंतु हे सर्व या ठिकाणी आपण पाहतोय घडतंय. हे आमचे लाडके आयोजक खरं तर आपण उंबर्डे विभाग प्रीमियर लीगचे अनेक ॲडिशन आपण पाहिल्यात, परंतु चालू वर्षाच्या आयोजनाची फार चर्चा होती. चला फलंदाज पाठवायचे आहेत. खरं तर या वर्षाच्या लीगच्या आयोजनाची फार चर्चा होती आणि ही स्पर्धा चर्चेत राहिल्या. मागच्या जर आपण 1 महिन्याच्या कालावधीचा आपण विचार केला तर विभागामध्ये चर्चा होती की या वर्षीचं आयोजन कसं असेल, काय नाविन्यपूर्ण बदल करतील आयोजक. परंतु या सर्व लाडक्या आमच्या आयोजकांचा विचार केला ना तर खरं तर या वर्षी लाईव्ह टेलिकास्ट प्रथमच युट्यूबच्या माध्यमातून विभाग प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. थेट प्रक्षेपण RS लाईव्हची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल आणि उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय आणि मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल आणि बिग ट्रॉफीज. खरं तर ट्रॉफी पाहिलं की कोणी त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडेल. अशा ट्रॉफीज भुरळ पाडतात, अशा ट्रॉफीज आणि त्याचप्रमाणे कॅश प्राइजचा आपण विचार केला तर प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 20,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. नीटनेटकं असं आयोजन आणि या मैदानाचा जर आपण विचार केला तर आयोजकांनी फार मेहनत घेतली, ज्या अर्थी आउटफील्ड फास्ट आहे आणि विकेटचा आपण विचार केला, खूप चांगली विकेट या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच चला टॉसला या. सुहांशू इंटरप्राइजेस आणि प्रसन्न स्ट्रायकर्स दोन्ही टीम्सला आमची विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर आपण जॉईन व्हायचं आहे. पहिल्या षटकासाठी धोंडपाडा गावातून खरं तर जो बिलांग करतो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज उमेश, ऑन स्ट्राईकला असेल आशिष आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय भूषण. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. टार्गेटचा आपण विचार केला तर 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी टीम सज्ज झाला. ऑरेंज आर्मी
रुद्रांश 11. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 7 असरा वॉरियर संघ खूप चांगली सुरुवात मिळाली परंतु ते मेंटेन करू शकले नाही आहेत. तो रन रेट या ठिकाणी मेंटेन राहिला नाही आहे. धावसंख्या एकूण 47 चा पाठलाग या ठिकाणी सुरू झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील झाला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही फ्रँचाइज टीमला आमची विनंती आपण टॉसला या. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी व्हा. प्लेइंग 11 लिस्ट देखील आमच्यापर्यंत तुम्ही सादर करा. एका धावाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं. ऑन स्ट्राईकला कोपरोलीचा भूषण. लोक फुलटॉस होता. खरं तर बैठक फटका घ्यायचा होता. नीटचं कनेक्शन जुळलं नाहीये परंतु सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. स्कोर कार्डवर 47 धावसंख्येचा पाठला करत असताना टीम आपण पाहतोय रुद्रांश 11. टीमची ओपनिंगची जोडी दोन्ही खेळाडू कोपरोली गावातून खरं तर बिलॉंग करतात. मग आशिष असेल भूषण आणि त्यांच्या विरोधात दोनपाडा गावातील आयकॉन गोलंदाज आयकॉन बॉलर उमेश. समोरच्या दिशेला स्विंगिंग चेंडू आपण पाहिला. स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक पहा किती चपल आहे. या ठिकाणी खेळाडू जरूर सुरक्षित असेल. फलंदाजाला वाटलं देखील नसेल की यष्टीरक्षक चेंडू फेकेल परंतु स्टंपला हिट झाला. खेळाडू सुरक्षित आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावर. 47 धावांचा पाठला करत असताना टीम रुद्रांश 11. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. उंबरडे विभाग प्रीमियर लीग 2024 हे ऍडिशन आपण पाहतोय. खूप चांगलं पर्व फ्रँचाइज टीम्सला आपण पाहतोय. कलरफुल जर्सी मध्ये फटका लाजवाब. चेंडू मात्र साला आर पार सीमा पार. षटकार. चला टॉसला या. दोन्ही फ्रँचाइज टीमला आमची विनंती आहे आपण टॉसला या. टॅपिंग क्रिकेट 38 सर्कलच्या आतमध्ये धोका होता परंतु फेकी खराब झाली. फेकी थोडी खराब होती परंतु सिंगल रन जरूर आला. 5 DRS नाही आहे. DRS नाही आहे. सो ऑनफिल्ड पंचांना देखील आमची विनंती असेल जो काही तुमचा निर्णय असेल तो मान्य केला जाईल. फार जर क्रिटिकल असेल आणि आमच्याकडे ते जर फुटेज अवेलेबल असतील तर मात्र आम्ही चेक करून या ठिकाणी तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणार आहोत. या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला. चेंडू चाललाय एक टप्पा सीमा पार. चौकार. प्रेमाचं कुणाला वेड असतं बैलगाड्या शर्यतींचं. आम्हाला वेड आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. पण तू बैलगाड्या शर्यती म्हटल्या की मग स्वर्गीय पंढरी शेठ फडके साहेब एक त्यांची वेगळी अदा. ऑडी कारवर बसून आणि गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं. महाराष्ट्र बैलगाड्या शर्यतीचे ते विद्यमान अध्यक्ष राहिलेत. बैलगाड्या शर्यती पुन्हा एकदा सुरू व्हावी यासाठी कित्येक वर्ष ज्यांनी संघर्ष केला असे स्वर्गीय पंढरी शेठ फडके साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित करूया. तर साहेब आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचे अनेक सॉन्ग खरं तर फार प्रसिद्ध आहेत. नक्कीच खरं तर पंढरी शेठ फडके साहेबांसारखं पुन्हा एवढं बिग फॅन बैलगाड्या शर्यतींचा पुन्हा कोणी होणार नाहीये. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या 14. 47 धावसंख्येचा पाठला करत असताना टीम आपण या ठिकाणी पाहतोय रुद्रांश 11. या ठिकाणी वेट ऑफ वाईट आहे का या ठिकाणी पंचांकडे जरूर पाहिलं जातोय. कॅचची संभावना. कॅच ड्रॉप झाल्या आणि स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला. इट्स अ बीमर कॉल.
नो बॉलचा इशारा आला. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्री हिटची संधी आल्या. हेलिकॉप्टर घुमवला पंचांनी. प्रीमर कॉल. वेट्स ऑफ वाईट कमरेच्या वर फुलटॉस चेंडू आणि घातक चेंडू मानला जातो. यासाठीच या चेंडूला नो बॉल म्हणून घोषित केलं गेलं. रन्स आल्या ह्या चेंडूवर एकूण 2 आणि धावसंख्या एकूण झाल्यात 17. डाव्या स्टिकच्या बाहेर लेफ्ट केलंय, सोडून दिलं. आणखीन एक खराब चेंडू आपण पाहिला. वाईटचा इशारा आला. आणखीन एक सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. मनोज की जो आयकॉन खेळाडू आहे, अर्थातच झोनपाडा टीम मधून जो खेळताना आपण त्याला पाहिलंय. गोलंदाजी मार्कवर खरं तर आपण मनोजला पाहतोय. समोरच्या दिशेला फ्लिकचा फटका, लाजवाब चेंडू. या ठिकाणी एक टप्पा फील झाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाला. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतो लाऊड घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत, परंतु चेंडू फील झाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सुहांशू एंटरप्राइजेस आणि प्रसन्न स्ट्रायकर्स. चला प्रसन्न स्ट्रायकर्स कॅप्टन पाठवायचा. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो विनंती असेल प्रसन्न स्ट्रायकर्स आपण यायचंय. धावसंख्या एकूण 20 धावा, 47 धावसंख्येचा पाठला करायचा. अद्याप विचार केला तर 27 धावसंख्येची आवश्यकता. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र फील झाला. या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर रन्स आली 1. धावसंख्या एकूण 21 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील जर चेंडूंचा आपण विचार केला तर एक नो बॉल, एक व्हाईट बॉल आणि लिगली 2 चेंडू फक्त फेकले गेलेत या षटकामध्ये. पॅडवर आदललाय अपील जरूर केलंय, परंतु मिसिंग लेग स्टंप म्हणावं लागेल. ज्या अर्थी पंचांनी इशारा केला की चेंडू डाव्या स्टिकच्या थोडा बाहेर गेला असता, पण लेग बिफोर ऑफ द विकेट. एलबीडब्ल्यू म्हटलं की मग बॅटची इनरेज आहे का, 3 स्टंपच्या मध्ये चेंडू पडलाय का आणि चेंडू स्टंपला हिट करेल का, हे सर्व काही पाहिलं जातंय. ज्या अर्थी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्निको पाहतो, हाईट पाहतोय, सर्व काही या ठिकाणी चेक केलं जाईल. या ठिकाणी फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय चेंडू, परंतु सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2 आणि 2 धाब्याने धावसंख्या मात्र एकूण आपण पाहतोय 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्डवर. धावसंख्या 47 धावसंख्येचा पाठला करत असताना टीम रुद्रांश शिल्लबांना आपण पाहतोय. पायी भागीदारी आता फोडावी लागेल, एखादी विकेट मिळवावी लागेल टीम 7 असरा वॉरियर्सला. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा एक टप्पा चेंडू फील झाला, परंतु फंबल झालं आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. रन्स आल्या 2 धाब्याने धावसंख्या एकूण 25 धावा स्कोर कार्डवर पाहतो. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर. धावसंख्या एकूण आल्यात 25 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. फटका चांगला, कनेक्शन झालं, क्षेत्ररक्षक आला, चेंडूच्या खाली पकडला झेल. धक्का पहिला फलंदाज आशिष तंबूच्या आश्रयाला. सफलता मिळाली रुद्रांश
11चा एक खेळाडू बाद झाला. 7 वॉरियर्स टीमला ही चला टॉसला या. आपण ड्रिंक्स ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. तिसरा षटक संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत आणि हॅलो हॅलो दुसरा धक्का बसलाय या ठिकाणी. जर आपण विचार केला तर टीम 7 वॉरियर्सच्या अगेन्स्ट रुद्रांश 11ला पाहतोय. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रुद्रांश 11ला हा महत्वाचा खरं तर विकेट त्यांनी गमावला. फलंदाज बाद झाला भूषण. तिसऱ्या क्रमांकावर मयूरला आपण पाहिला आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. रुद्रांश 11चा खेळाडू नवीन मैदानाच्या आतमध्ये प्रेम कोहली रोडे टीम मधून खरं तर बिलॉंग करणारा हा सर्व गुण संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महत्वाची जिम्मेदारी आहे. मिडल ऑर्डर बॅट्समन 47चा पल्ला पार करायचा. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे असं म्हणावं लागेल कारण की 25व्या धावसंख्येवर 2 धक्के बसलेत. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर देखील विकेट गमावले आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 विकेट गमावले. गोलंदाज मंगेश उंबर्डे फाडा खरं तर इथून बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेशला. त्याच्या विरोधात प्रेम कोहली रोडे. समोरच्या दिशेला स्विंग करायचं होतं. स्विंग झाला. चेंडू गोल्डन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि डॉट बॉल आला. पण ज्यार्थी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 2 षटकांमध्ये रन्स आल्या. उर्वरित 3 षटकांमध्ये रन्स आल्या नाहीयेत. टीम 7 वॉरियर्सला आणि तेच चित्र दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय. आघाडीच्या 2 षटकांमध्ये रन्स आल्यानंतर तिसरं षटक कमबॅक केलाय. फटका फसला. कव्हरला पकडलाय झेल. आणखीन एक धक्का रुद्रांश 11ला. 25 धावसंख्येवर हा तिसरा धक्का बसला. या षटकामध्ये की रन्स आली नाहीये. मंगेशचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे कारण की या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेले. 2 विकेट्स जरूर मिळाल्यात. 1 डॉट बॉल आला. 25 धावा धाव फलकावर आहेत. इक्वेशनचा आपण जर विचार केला तर 15 चेंडू आणि 22 धाव संख्येची आवश्यकता आहे. येणारे चेंडू बाकी असतील 15. 22 धाव संख्येची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 8.80. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपेश टीम ओनर अर्थातच संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दीपेशला आपण पाहतोय. 15 मध्ये 22ची आवश्यकता. 8.80 असा रिक्वायर्ड रन रेट आणि आता या धावसंख्या कंप्लीट करायच्या आहेत. पण 3 धक्के बसल्यानंतर असं आपण म्हणूया थोडं प्रेशर आलंय. टीम रुद्रांश 11ला कमबॅक केलंय. स्ट्रॉंगली कमबॅक केलंय या मॅच मध्ये 7 वॉरियर्सने. काय घडेल या मॅच मध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि या षटकातील तिसरा धक्का अर्थातच टीम रुद्रांश 11ला आणि हॅट्रिक म्हणावं लागेल मंगेशसाठी. खूप चांगली गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. पूल करायचा प्रयत्न. फटका हवेत फसला. चेंडू दूर गेला नाही. कॅचची संभावना. समालोचन कक्षाच्या समोर काऊ कॉर्नरला पकडला झेल आणि फलंदाज अर्थातच दीपेशचा त्या ठिकाणी संपला खेळ. पण 25 आकडा थोडा महागात पडलाय टीम रुद्रांश 11ला. 25 या धावसंख्येवर 4 विकेट्स गमावलेत.
47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम रुद्रांश 11 ला आपण पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज असेल मंगेश आणि हॅट्रिक साठी खर तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किंग मेकर माजी उपसरपंच सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. चांगला फटका आला म्हणजे कारपेट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. 30 सर्कलच्या आतमध्ये रस आली 1 या षटकातील. खर तर ही पहिली रन्स आले आणि आता मात्र असं म्हणूया की 25चा पल्ला पार केला. 26 या धावसंख्येवर 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच उद्घाटनीय लढत आपण पाहताय. 7 असरा वॉरियर्सच्या विरोधात रुद्रांश 11. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं रुद्रांश 11. पहिल्या सत्रामध्ये 7 असरा वॉरियर्सने टार्गेट सेट केलं 47चं. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय 26 धावसंख्येवर आहे टीम रुद्रांश 11. आणखीन एक चांगला कमालीचं षटक पाहिलं आपण. षटक संपलं 3रं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 26. हॅलो चेक. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. ज्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी रेडी झालेत. सुहांशू एंटरप्राइजेस आणि प्रसन्ना स्ट्रायकर्स. प्रसन्न स्ट्रायकर. चला आपला कॅप्टन पाठवायचा आहे. पहा आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस घ्यायचे आहे. त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतले जातील. विनंती असेल लवकरात लवकर आपला कॅप्टन पाठवा. हॅलो. शेवटचं षटक हाताळणार आहे मनोज. एक आयकॉन गोलंदाज, आयकॉन फलंदाज, आयकॉन प्लेयर. लेट कट केलाय. चेंडू जातोय. एक रन शॉट. 27 धावा. आता मात्र विजयासाठी जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. आदरणीय दिनकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध या ठिकाणी सुरू आहे. 7 असरा वॉरियर्स आणि रुद्रांश 11 या दोन फ्रँचाइज टीम्स या ठिकाणी लढतायत. साहेबांना विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. उंबरडे विभाग प्रीमियर लीगचे शानदार ॲडिशन. टॉस करूया. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय अर्थातच निखिल यांचा सुहांशू एंटरप्राइजेस. प्रसन्न स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि यांना कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण निवडलंय. चालू वर्षाच्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? एक्सलेंट. कारण दरवर्षी UPL होते आणि त्या दरवर्षाप्रमाणे जर कंपॅरिझनमध्ये यावर्षी खूप अतिउत्कृष्ट आयोजन दिसतंय आणि त्या प्रकारे ग्राउंडही सुद्धा चांगलं गेलेलं आहे. धन्यवाद ऑल ऑफ यू, म्हणजे ज्यांनी हे सर्व केलं आहे त्यांच्यासाठी.
थँक्यू. फार वेळ घेणार नाहीये आपण. अर्थातच सुयांशू एंटरप्राइजेसच्या कॅप्टन्सकडे जाऊया. खरं तर निखिल, गतवर्षी तू म्हणाला होतास की आपल्याला स्पर्धा लाईव्ह करायची आहे. यावर्षी लाईव्ह स्पर्धा आहे, काय म्हणशील? हा, ती एकच इच्छा होती की दरवर्षी आयोजन चांगलंच असतं, फक्त यूट्यूब लाईव्हची कमतरता होती. ती यावर्षी सूरज म्हात्रे यांच्या आयोजनाने करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे प्लेयरांचा आपला परफॉर्मन्स सगळीकडे लाईव्ह दिसणार आहे. काय म्हणशील, तुझ्या टीममध्ये टॉस किती महत्वाची होती तुझ्यासाठी? टॉस जिंकून आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, पण ठीक आहे, काय खेळ आहे तो. आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. हे थँक्यू. फार वेळ घेत नाहीये. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, ज्या अर्थी मॅच सुरू आहे. 7 असरा वॉरियर्स आणि रुद्रांश 11. वळूया सामन्याकडे. चांगल्या गोलंदाज. किती पाहिजे? 8 बॉल 18 धावांची गरज आहे. खरं तर टेम्परेचर हाय आहे. उन्हाचा तडाखा आपण सहन करताय आणि त्यासाठीच खरं तर समालोचन कक्षाच्या पाठीमागे आपल्याला थंडाची आणि पाण्यासाठी खरं तर एक स्टॉल आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी थंड किंवा पाण्याच्या बॉटल्स किंवा इतर काही खाद्य आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकता. जरूर त्या स्टॉलला तुम्ही भेट द्या. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर पंच या रन्स किती आल्यात? 3 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 32-32. चेंडू बाकी असतील 7 आणि विजयासाठी करायचे आहेत 15 धावा. 7 चेंडू आणि 15ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच सुयांशू एंटरप्राइजेसच्या विरोधात प्रसन्ना स्ट्रायकर्स. प्रसन्ना स्ट्रायकर्सने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण निवडलाय. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु मैदानात जो सध्या स्थितीत सामना सुरू आहे तो फार महत्वाचा. हाय व्होल्टेज मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हार्ट ब्रेकिंग मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 32-32. 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज मनोज या ठिकाणी सज्ज झालाय. आपटलेला हा चेंडू लाईन भरकटला. डाव्या स्टिकच्या बाहेर. अतिरिक्त गती द्यायची होती परंतु दुर्दशा झाली असं म्हणावं लागेल. व्हाईट बॉल आले पहा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही व्हाईट चेंडू फेकू शकत नाही आहात. 3 स्टंपच्या मध्ये चेंडू डिलिव्हर करणं गरजेचं आहे. सिंगल टप्पा आली तरी देखील काही हरकत नाही आहे, कारण की डिफेन्स करण्यासाठी खूप सारे रन्स आहेत. इक्वेशन बदललंय. 7 मध्ये आता करायचे आहेत रन्स एकूण 14. 7 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. डीप मध्ये आपण एकदा क्षेत्ररक्षण डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पाहूया. पहा डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. तदनंतर जर आपण विचार केला तर वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित आहे. 3 स्टंपच्या मध्ये दांडी गोल झाले. आणखीन एक धक्का टीम रुद्रांश 11ला. महत्वाचा आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कल्पेश
उंबर्डे टीम करून खरं तर खेळणारा खेळाडू आपण पाहतो. उंबर्डे फाटा येथे रहिवाशी असताना खरं तर खूप चांगलं योगदान उंबर्डे टीमसाठी त्यांनी दिलंय. कल्पेश 6 मध्ये आता करायचे आहेत 14. राईट ऑफ द विकेट विलेज एन कडून गोलंदाज सज्ज झालाय कल्पेश. फटका चांगला, क्षेत्ररक्षक नाहीये, मराठीत म्हटलं जातं गाळलेल्या जागा भरा. यस, चौकार. आणि 6 धावसंख्येची आता आवश्यकता आहे, ज्या अर्थी राहुल आता एका चेंडूमध्ये देखील सामना संपवू शकतोय. पाहूया काय घडेल मॅच मध्ये. समोरच्या दिशेला फटका चांगला, स्ट्रेट हिट ब्लास्टिंगच्या समोर. सिंगल कंप्लीट झाल्या. दुसऱ्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. दुसरी रन्स देखील मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या एकूण 43 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4ची आवश्यकता आहे. हृदयाचे ठोके आता वाढलेत. दगदग दगदग सुरू आहे. पण 2 षटकाराने आहे ना खरं तर 7 असरा वॉरेचे धाबे थोडे दणाणलेत. ज्या अर्थी 2 चौकार, एक दुहेरी फटका आलाय. संदेशच्या बॅट मधना सामना हार्ट ब्रेकिंग होणार. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू. अगदी पहिली लढत पा शेवटच्या षटकापर्यंत गेल्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4ची आवश्यकता. काय घडेल. समोरच्या दिशेला चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू स्विंग झाला जरूर. डॉट बॉल आला. डॉट बॉल. बस बारी बारी सबकी बारी. कभी तेरी तो कभी मेरी. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. ना कद बडा ना कद बडा ना पद बडा. मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. या ठिकाणी 4ची आवश्यकता असताना फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस वसूल होईल का. कॅचची संभावना. पकडलाय झेल. आणि 4 धाव संख्येची आवश्यकता. पण 4 धावा पळून देखील निघू शकतात. हे देखील लक्षात ठेवणं महत्वाचं. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही तसं पाहिलंय. शेवटचा चेंडू बाकी असेल आणि 4 धाव. याचा आवाज जरासा वाढव. याचा आवाज वाढव. हॅलो हॅलो हॅलो. याचा आवाज दे. याचा आवाज दे. हॅलो हॅलो हॅलो. चेक. यस. लास्ट बॉल. 4ची आवश्यकता. कोण जिंकेल ही लढत. हॅलो हॅलो. 3 स्टंपच्या मध्ये आणि ही मॅच मात्र जिंकले. पहिली लढत जिंकले 7 असरा वॉरियर्स टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक. रुद्रांश 11. यस डीजे प्लीज.